त्यांचं नाव घेतलं जाईल. मग मैदान बनवणं असेल, पाहुण्यांचा सत्कार असेल, तदनंतर भोजनाची व्यवस्था, सर्व काही कार्य त्यांच्याकडे आम्ही सुपूर्द केले गेलेले आहेत. मॅचकडे जाऊया. सामना सुरुवात होईल. एका बाजूला निलेश, दुसऱ्या बाजूला रोहित. क्या बात है रोहित, काय सामना संपवला. अर्थातच टीम भूमी 11 मांडाच्या अगेन्स्ट जबरदस्त बॅटिंग. लास्ट बॉल 6ची आवश्यकता असताना फार कमी वेळा आपण षटकाराने तो सामना जिंकताना त्या खरं तर संघाला पाहिलं, परंतु आज ते कार्य पूर्ण केलं रोहितने. फर्स्ट बॉल सुमितचा हा पहिला चेंडू आपण पाहिला. बॅकवर्ड क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झाला, रन्स मिळाले, एक सिंगल. 18 चेंडूंचा खरं तर हा सामना आपण पाहतोय. निलेश आणि रोहित म्हात्रे, रोहित मॅन. खरं तर आज शुभम फायनल आहे असं म्हणावे लागेल, कारण की आज रविवार आहे. इंडिया अगेन्स्ट न्यूझीलंड 2:30 खरं तर तो ही लढत, तो सामना सुरू होईल. क्या बात है. ज्या टच मध्ये मागच्या मॅच मध्ये त्याला आपण पाहिलं, तशाच प्रकारे खरं तर सुरुवात देखील केलाय. क्रिकेट मधला अगदी देखना फटका पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हरला, सीमा पार, 1 बाउन्स, 4 रन्स. मॅन्डेटरी पॉवर प्ले म्हटलं की फक्त 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर, आणि त्याचा फायदा जरूर घेतला फलंदाज रोहितने. हो, या ठिकाणी पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला, परंतु डाव्या स्टिकवरती हा चेंडू होता. इट्स अ वाईट बॉल. या वर्षी अक्षरशः सीझन गाजवला जिते संघाने, विशेष करून जितवाई जिते. मग या संपूर्ण परिसरामध्ये ज्या टीमचा डंका वाजतोय, परंतु त्यांच्या अगेन्स्ट भूमी 11 पैन फणस डोंगरी हा संघ. हा एक DRS असेल की जो तुम्ही व्हाईटसाठी आणि बीमरसाठी घेऊ शकता. अधिकचा वेळ जर का तुम्ही घेतला तर शेवटच्या षटकासाठी एक्स्ट्रा फिल्डर तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये फील्ड करावा लागेल. पंच टाइम अलर्ट करा तुम्ही. आणि हा स्क्वेअर चेंडू आहे. इट्स अ वाईट बॉल. आमचे पंकज पाटील खरं तर आज संपूर्ण रात्रीत त्यांची उपस्थिती आम्ही पाहतोय. मिस्टर लियान मेन्स वेअरचे ओनर आहेत, आणि ब्रँडेड कपडे त्या शॉपमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आणि आमचे मुख्य आयोजक श्रेयश म्हात्रे यांचे अगदी जिगरी मित्र कट्टर. क्या बात है. या दोस्तीच्या नावासाठी हा आलेला हा षटकार. चेंडू हरवला असेल तर नवीन चेंडू घ्या प्लीज, कारण की आता एवढ्या रात्री चेंडू शोधणार कोण हा देखील एक प्रश्न असेल. 12 रन्स आहेत. डे फॉर्मॅट मध्ये आम्ही संध्याकाळी म्हणतो, परंतु आता मात्र आता सकाळ झाली आणि ही वेळ आहे कामावरती जायची. JSW चे आमचे संपूर्ण कर्मचारी मित्र आता फर्स्ट शिफ्ट साठी खरं तर आता त्या कंपनीच्या दिशेने रवाना होत आहेत. एवढ्या सकाळी हा चेंडू शोधणार कोण हा प्रश्न असेल, परंतु हा षटकार आला. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 12 धावा, 2 चेंडू मध्ये 10 रन्स. खरं तर रोहितच्या बॅट मधून आपण पाहतोय.
3 षटकांचा हा सामना बॉलिंग ट्रॅक वरती असेल सुमित. हो क्या बात आहे, स्वीट साउंड ऑफ द बॅट, परंतु अफलातून कॅच. बिग विकेट डाउन, द कॅच ऑफ द नाइट, द कॅच ऑफ द टूर्नामेंट. ओमकार हरपालने पकडलाय एक अप्रतिम झेल. फुल टॉस आणि मिड ऑनला ओमकार हरपाल. क्या बात है ओमी, जबरदस्त. तो सांगतोय की मी आहे, मी पकडेल हा झेल. आणि रिप्ले टेलिकास्ट मध्ये तेच आम्ही पाहिलंय. यस, आमचे अगदी जवळचे मित्र अर्थातच मिस्टर लियांचे ओनर आणि आमचे श्रेयश म्हात्रे यांचे अगदी जिगरी कट्टर समर्थक म्हणावं लागेल. फुलटॉस त्या ठिकाणी हरेश गावण आला आणि पहिल्या चेंडूवरती मात्र 400च्या स्ट्राइक रेटने सुरुवात केली. आलाय खणखणीत चौकार. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा. हरेश गावण खरं तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला, तदनंतर मात्र डीप स्क्वेअर लेगला चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. रन्स मिळाल्या 2 आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या जरूर आपण पाहतोय. धाव फलकावरती 18 म्हटलं की किंग कोहली, द चेजिंग मास्टर, भारतीय संघाची रन मशीन म्हणून खरं तर ज्यांना ओळखलं जातं, विराट कोहली यांचा जर्सी नंबर आहे. आज तो खेळणार. हरेश गावण याच्या बॅटमधून सलगचे जर का 2 षटकार आले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. गणेश म्हात्रे भाल यांच्याकडून हे पारितोषिक असेल. खरं तर आमची जी इंटरव्ह्यू झाली होती तिकडे फार मजा आली होती. आणि शुभम, ते आगरी भाषा ज्या भाषेवरती तुम्हा आम्हा सर्वांना अभिमान आहे आणि तिकडे आम्ही म्हणालो होतो की नवीन बॅटी घेऊन आलत आणि त्या बॅटीने आहेत नाही पाकिस्तानला आपण लय चोपू आणि आपण चोपलं, त्यांना हरवलं आणि आपले पोरांनी काय जल्लोष केला काय सांगायचा. फार मजा आली. खरं तर ती इंटरव्ह्यूज आमच्या सदैव हृदयात राहील, स्मरणात राहील आणि थँक्यू सो मच. फार मजा आहे. आणि आगरी भाषा अशी आहे ना की ती ऐका अशी वाटते. स्विचिटचा फटका, क्या बात है, दुधारी तलवार, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद. यावेळेस मॅक्सवेलच्या स्टाईल मध्ये हा चौकार. जे थांबवते खरं तर हा खेळाडू यासाठी ओळखला जातोय की ज्याने मैत्री चषकामध्ये स्विचिटचा फटका चौकार, मॅच जिंकवले 1 चेंडूमध्ये 4 आणि नुकताच संपन्न झालेल्या मॅच मध्ये देखील लास्ट बॉलला त्याने अशाच प्रकारचा चौकार मारला होता. निलेश पाटील, क्या बात आहे, अगदी मॅक्सवेलच्या स्टाईल मध्ये हा चौकार आला. हो शॉर्ट पिच, कसा सोडेल फलंदाज, चेंडूला पाठवलाय बोर्जे गावाच्या दिशेने, खणखणीत षटकार. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बस्ती, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बस्ती, अगर छत्रपति शिवाजी महाराज न होते तो सुन्नत सबकी होती. मिस्टर 360 डिग्री एबी डिविलियर्स आणि
सूर्यकुमार यादवची आठवण झाली. खरं तर चुजीचा फटका आपण पाहिला. तदनंतर षटकार. क्या बात आहे. क्षेत्ररक्षण पहा शुभम. 100% डेडिकेशन. हे प्रेम आहे क्रिकेटवरचं. आणि सध्या स्थितीत खरं तर पेन नगरीमध्ये बिग बॅश लीग जी आपण पाहतोय आणि त्या स्पर्धेमध्ये तीन सामन्यांमध्ये 100 रन्स कंप्लीट केल्या गेल्यात. यावेळेचा चेंडू अपेश केवरकरचा फटका. टिप एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू मात्र आता जाणार सीमा पार. चौकार. जे खरं तर बिग बॅश लीगची आम्हाला आठवण झाली. तिकडे आमचे बबलू म्हात्रे, प्रवीण म्हात्रे वडावची देखील निवड झाले. परंतु ते भन्नाट फॉर्म मध्ये आहेत. ते सांगतात की ही स्पर्धा त्यांच्यासाठी महत्वाची आहे आणि उद्या ते गाजवणार. बॅटची एज. यष्टिरक्षक आहे. फ्लाइंग स्लीप. रिझन मध्ये घाई करावी लागली. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. आणि आता मात्र दुसरी रन्स होईल का कंप्लीट. नाहीये. खराब क्षेत्ररक्षण. खराब स्ट्रॅटर्जी. पहा खरं तर नॉन स्ट्राईकला खेळाडूच नाही आहे असं म्हणावं लागेल. मागच्या 2 मॅचेस मध्ये अगदी सुरळीत काम सुरू होतं. कार्यक्रम परफेक्ट होता भूमी 11 पेन फणस डोंगरी संघाचा. परंतु शेवटच्या क्षणाला असं म्हणावं की एखाद्या व्यंजनात, मग आगरी भाषेत म्हणायला गेलो तर एखाद्या कालवणात जास्त मीठ पडावं ना, तशा प्रकारचं हे क्षेत्ररक्षण सुरू आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 35. 35 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. दुसऱ्या षटकातील लास्ट बॉल. हरेश गावंड रायगडातील सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडरला आपण पाहतोय. टिप एक्स्ट्रा कव्हरला. क्रिकेटचं मादक सौंदर्य. चेंडू सीमा पार. षटकार. दोन षटकांचा खेळ खरं तर समाप्त झालाय. 2 षटकानंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 41. 41 ला 1 अशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल. खरं तर आपण नुकताच जे संगीत ऐकलत आणि या परिसराचा जर का आपण विचार केला तर रामनवमीचा खरं तर उत्सव मग दीव असेल आणि तदनंतर आवर्जून आम्ही कालश्री गावाचं नाव उल्लेख करू. या गावामध्ये मोठ्या जल्लोषात रामनवमीचा उत्सव खरं तर साजरा केला जातोय. 2 षटकानंतर 41. आता मोठी धावसंख्या चेस करावी लागेल प्रतिस्पर्धी संघ भूमी 11 पैन फणस डोंगरी संघाला. लास्ट ओव्हर. डेट ओव्हर. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खरं तर ज्या षटकाला हाणामारीचे षटक म्हटलं जातं, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप. खराब क्षेत्ररक्षण. खरं तर ज्या मॅच मध्ये ती फिल्डिंग साईड पाहायला मिळाली नाहीये फणस डोंगरी संघाची. पहा एका षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. होय, एक षटकार आलाय. आणखीन एक जर का षटकार आला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. हरेशचा हा फटका एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये आणि चेंडू अडवण्यात यश आलंय. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. दुसऱ्यासाठी प्रयत्न आणि पोहोचलाय हरेश. सिंगलला कन्वर्ट केलं गेलं. डबल मध्ये रन्स आल्या 2. पहा अगदी मजबूत स्थितीमध्ये आहे टीम जीतू आई जीते. टीमचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त प्रदर्शन राहिलं या संघाचं. चांगला चेंडू आहे. यॉर्क केलं. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी बुंद्यात चेंडूला फेकला आणि प्रत्युत्तर देत असताना फक्त सिंगल रन्स मिळाली. हरेश गावंड निलेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जितूबाई जिते संघासाठी जरूर आपण पाहतोय. भरपूर पारितोषिक जिंकलेत
खरं तर शुभम मोठमोठ्या स्पर्धांमध्ये जितू आई जिते या टीमचा डंका गाजला, परंतु आम्ही मिस करतोय इलू ठाकूर, लीलाधर ठाकूरला भरपूर आम्ही मिस करतोय. किंग खरं तर ठाण्या वाघ म्हणून जिथे संघाचा आम्ही ज्याला नेहमी पाहिलं या टीममध्ये. हो हो लाजवाब फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल पकडलाय झेल. विकेट डाऊन, सेकंड विकेट. फलंदाज निलेश पाटील बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू. वाशी विभागात प्रथमच रजनी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय आणि मी सर्वांना विनंती करेल स्टार टेनिस क्रिकेटला आपण जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा. फक्त तुम्हाला त्या बटनला क्लिक करायचं आहे. एका मराठी माणसाने सुरू केलेलं आहे चॅनल, भरपूर मेहनत. आमच्या ऑफिशियली 3 कॅमेरा ऑपरेटर, त्यांच्याकडे एकदा तुम्ही पहा. खरं तर ब्लॅक स्क्रीनच्या समोर वरती जे आमचे कॅमेरा ऑपरेटर, जरा त्यांना दाखवा प्लीज, आम्ही विनंती करू. ऑफिशियली कॅमेरा ऑपरेटर जे आमचे पहा, त्यांना तुम्ही ऑन स्क्रीनवरती पाहू शकताय. अगदी ज्या थंडीमध्ये देखील ते आपलं काम करतात, त्यांच्यासाठी, त्यांच्या मेहनतीसाठी, त्यांच्या या चांगल्या कार्यासाठी तुम्ही या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. कारण की त्यांच्यामुळे तुम्हाला घर बसल्या ही स्पर्धा पाहायला मिळते. पुन्हा एकदा मी विनंती करेल की आमच्या ऑफिशियली जे 3 कॅमेरा ऑपरेटर आहेत, प्लीज त्यांना आपण शो करा. आमचे जे 3 ऑफिशियली कॅमेरा ऑपरेटर पाहू शकता आपण. आमच्या समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला सध्या स्थितीत जे आमचे ऑफिशियली कॅमेरा ऑपरेटर आहेत त्यांना तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आमचा संपूर्ण वॉल रूम अर्थातच समालोचन कक्ष तुम्ही पाहताय. चांगला फटका आहे तिकडे, सिंगल रन्स मिळेल. स्पेलेक क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, परंतु रन्स मिळाले 1 सिंगल. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या सत्रानंतर धावसंख्या मात्र स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 46 धावसंख्या. आणि विजयासाठी मात्र या ठिकाणी लक्ष असेल 47 धावसंख्येचा. आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना जरूर आपण पाहतोय आणि 47 रन्स करायचे आहेत. प्रतिस्पर्धी संघ भूमी 47 रन्स झालेले आहेत. इट्स ओके. ऑन स्क्रीनवरती जरूर आपण पाहतोय 47 रन्स कंप्लीट झाल्यात. 48 धावांचं खरं तर टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलं आहे. भूमी 11 पेन फणस डोंगरी संघाला विजयासाठी 18 चेंडूमध्ये 48 रन्स करायचे आहेत. आवाजात करूया बदल आणि आजच्या रात्रीतील ह्या शेवटच्या इनिंगसाठी आवाज ऐकूया आमचे उभरते समालोचक मित्र, खरं तर याच विभागातील आणि ज्यांचं मराठी भाषेवरती चांगली पकड आहे आणि समालोचन क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव तुम्ही येणाऱ्या काही वर्षांमध्ये जरूर तुम्हाला ऐकायला मिळेल असे आमचे मित्र शुभम यांचा आपण आवाज ऐकूया. धावसंख्येचा जर का आपण विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आल्या होत्या 18, सेकंड ओव्हरमध्ये रन्स आल्या 23 आणि लास्ट ओव्हरमध्ये रन्स आल्या 6. अशा एकूण 47 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. पहा 12th मॅन जे आमचे आहेत पैन फणस डोंगरी संघाचे आणि जितेचे
त्यांना आमची विनंती असेल आपण स्कोर कार्डवरती थोडं लक्ष ठेवा. हरकत नाहीये, झोप तुम्हाला आले, परंतु झोपेपेक्षा सामना महत्त्वाचा आहे या दोन्ही 12th मॅनसाठी. खरं तर एकदा आम्ही जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण की आपल्या संघासाठी हे दोन्ही 12th मॅन या ठिकाणी आणि आमचे मिलिंद भाई यांचे मेहुणे आहेत. सो वेलकम. खरं तर पेन फणस डोंगरी संघासाठी आणि जिते संघासाठी आपण शुभेच्छा देऊया आणि अंतिम इनिंगसाठी आपण जाऊया. आमचे समालोचक मित्र शुभम यांचा आपण आवाज ऐकूया. यस थँक्यू परमेशजी पाटील सर. परमेशजी पाटील सरांचा आवाज आपण पूर्वार्धामध्ये ऐकला. खरं तर चार्मिंग कॉमेंटेटर सोनखार गावचे सुपुत्र आणि त्यांचा आवाज अख्ख्या पेन तालुक्यामध्ये आपण पाहतोय. सध्याच्या घडीला एक नामवंत समालोचक म्हणून त्यांची गणना या पेन तालुक्यामध्ये केली जाते, रायगड जिल्ह्यामध्ये केली जाते. परमेशजी पाटील सरांचा आवाज आपण ऐकत होतात. पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन हरेश गावण, पहिला चेंडू ओमकार हरपाल फेस करत होता. रायगडचा रिषभ पण अशी त्याची ओळख आहे, परंतु आता स्ट्राईक एंडवरती येईल अक्षय जाधव. मोठा खेळाडू आहे, त्याच्या बॅटमध्ये दमखम आहे, ताकद आहे त्याकडे मोठे फटके मारण्याचे. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. 48 धावांचं टार्गेट आहे आणि 48 धावांचं टार्गेट फेस करत असताना आपल्याला मोठे फटके मारावे लागतील. सकाळचे सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये धावा येत नाहीत असं म्हणतात, परंतु मांडा संघाने केल्या, तदनंतर जिते संघाने देखील त्या चेस देखील केल्या. तदनंतरचा फर्स्ट इनिंगमध्ये 48 धावांचं टार्गेट देखील ठेवलं. अतिशय खोलात टाकलं होतं क्रिकेटचं खरं तर ब्रह्मास्त्र वापरण्यात आलं हरीश गावणच्या रूपानं आणि हा डॉट चेंडू आलाय. हरीश गावणचा जर विचार केला तर भन्नाट फॉर्ममध्ये आहे. एक ऑलराऊंडर म्हणून ज्याची रायगड जिल्ह्यामध्ये ओळख आहे तोच खेळाडू. खरं तर हरीश गावणला आपण पाचव्या गोलंदाजी मार्कवर पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन त्याची चर्चा अख्ख्या रायगडमध्ये सुरू आहे. सेकंड वरती अक्षय जाधव, पुढचा चेंडू गुडलेन स्पॉटवरती टाकल्यानंतर चेंडू ट्रॅव्हल झालाय काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये. डीप मध्ये त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. सिंगल रन होती त्या ठिकाणी डबल मध्ये कन्वर्ट केली. 2 रन त्या ठिकाणी चितेच्या चपलाईनं रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. ओमकार आणि अक्षय अशी जोडी पेन फणस डोंगरी संघासाठी. खरं तर फणस डोंगरीचा जर आपण विचार केला तर आज एकत्र आलेत, आज एकवटलेत आणि एकीचं बल दाखवावं लागेल. आज आपल्याला आपला हा सामना जिंकावा लागेल. पुढचा चेंडू मोठा फटका मारायचा मान जरूर होता. शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू त्या ठिकाणी झेल सुटलाय. प्रयत्न चांगले होते त्या ठिकाणी. अशा प्रकारचा झेल ज्या वेळेला पकडत असतो त्यावेळेला थोडंसं मुश्किल जरूर असतं क्षेत्ररक्षकाला. या ठिकाणी सिंगल रन प्राप्त होईल आणि या एका धावेच्या पद्धतीने धावलकावरती धावा लागतील 4 धावा. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपण श्री वैकुंठदादा पाटील व माननीय श्री सुजितबाई म्हात्रे आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा, प्रकाश झोतातील स्पर्धा, पहिली वैली मानाची स्पर्धा वाशी विभागातील आणि मोठ्या लॉट्स होता आजचा. आपण जर विचार केला आजचा लॉसचा तर कळवे संघ देखील होता, त्यानंतर विंदन संघ देखील होता, कालुंद्रे संघ देखील होता, त्यानंतर चेंबूर संघ देखील होता, पेठ संघ देखील होता, मांडा संघ देखील होता. परंतु सर्व संघांना बीट करत पेन तालुक्याचे हे दिग्गज संघ 2 संघ आपण पाहतोय. एका बाजूला फणस डोंगरी तर दुसऱ्या बाजूला जितू आई जिते. पहिले षटक समाप्त झाले. पहिला P1 पॉवर प्लेचं षटक समाप्त झाले आणि धावलकावरती धावा लागल्यात 5 धावा. आता गरज असेल, आता इक्वेशन असेल 12 चेंडू आणि 43 धावांची. खरं तर जर जिते संघाची फलंदाजी आपण पाहिली तर 12 चेंडूंमध्ये 41 धावा गोळा केल्या होत्या त्यांनी, परंतु आता गरज असेल फणस डोंगरी संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 43 धावांची. सध्याच्या घडीला आपण पाहतोय ओमकार हरपाल
खरं तर रायगडचा रिषभ पंत या नावानं त्याला संबोधलं जातं आणि तशाच प्रकारची फलंदाजी देखील त्याच्या माध्यमातून नक्कीच फणसडोंगरी संघासाठी नेहमीच राहिली आहे. परंतु आज एकवटलेला संघ आहे. जर त्याचा इंटरव्ह्यू आपण देखील पाहिला, आजच्या दिवसात एकवटला आहे आमचा संघ आणि या एकीचा बल आणि एकीचा बल नक्कीच त्याला बल देऊन जाईल की काय असं बघूया आपण. सामन्यामध्ये आपण अनुभवणार आहात. छत्रपती संभाजी महाराज मैदान आजच्या दिवसासाठी सज्ज झालंय. खरं तर प्रकाश ज्योतातील हे सामने सुजितबाई म्हात्रे, त्यांच्या समवेत त्यांचे बंधू श्रेयश बाळा म्हात्रे आणि फ्रेंड सर्कल ग्रुप आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा, भव्य दिव्य टुर्नामेंट आपण पाहतोय. ओमकार हरपाल इज ऑन स्ट्राइक. दुसरं षटक फेकण्यासाठी रुपेश. पहिला चेंडू अतिशय वेगवान 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 वेगावरती स्वार होऊन टाकलेला चेंडू गोल्डन स्पॉटवरती पडल्यानंतर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि डॉट चेंडूची समाप्ती आली आहे त्या ठिकाणी. यस, त्या ठिकाणी DRS साठी माग गेली आहे. Yes, it's a fair delivery. इथं 11 शिकवाई जिते एका बाजूला आणि एका बाजूला आपण पाहतोय भूमी 11 फणसडोंगरी, दिग्गज संघ, पेन तालुक्यातील दिग्गज संघ. आणि जर क्रीडा 11 जितवाई जितेचा जर आपण विचार केला तर यंदाच्या मोसमात खरं तर भन्नाट फॉर्म मध्ये आहे. हरीश गावंड असेल, रोहित म्हात्रे असेल, निलेश पाडेल असेल. पुढचा चेंडू आवडता स्ट्रोक खेळायचा जरूर होता ओमकार हरपालला, परंतु त्या ठिकाणी थोडासा बीट जरूर झाला. सुंदर चेंडू हाताळला त्या ठिकाणी रुपेशनं. 48 धावांचं लक्ष आहे आणि 48 धावांचं लक्ष पार करत असताना थोडीशी आगेकूच होत असताना आपण फणसडोंगरी संघाची पाहतोय. दहा चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता असेल टीम भूमी 11 फणसडोंगरी संघाला. क्रीडा 11 जितवाई जिते एका बाजूला गोलंदाजी मार्कवर आहे आणि चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून देखील होत्या. खोला टाकला होता आणि खोदून देखील काढलाय त्या ठिकाणी. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू कार्पेटला गुदगुदी करत, कार्पेटला आग लावत चेंडू सीमा पार आलाय हा चौकार. रायगड भूषण विजेते स्वर्गीय अनामात्रे गुरुजी स्मृती चषक 2025 चा हा दमदार आयोजन आणि प्रकाश ज्योतातील पहिली वहिली वाशी विभागातील स्पर्धा. सुजितबाई म्हात्रे तदनंतर त्यांचे बंधू श्रेयश बाळा म्हात्रे यांच्या समवेत संपूर्ण फ्रेंड सर्कल ग्रुप त्यांचं आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय छत्रपती संभाजी महाराज मैदानामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय टॉम पवार, ज्याची चर्चा अक्षरशः टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नक्कीच राहिली आहे. दोन संघ होते आणि दोन संघ असताना टॉम पवार चा एक संघ होता, परंतु आज एकवटलेत आपल्या संघासाठी, आपल्या संघाच्या नावासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी.
खरं तर हे ग्रामीण क्रिकेट आहे आणि हे आपल्या गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी आणि गावाच्या सन्मानासाठी खेळला जाणारा हा ग्रामीण क्रिकेट. आणि ग्रामीण क्रिकेट मधील हे दोन तुल्यबुल्य संघ, एका बाजूला फणस डोंगरी तर एका बाजूला जितू आई जितेला आपण पाहतोय. क्रीडा 11 जितू आई जिते आणि भूमी 11 फणस डोंगरी. पहिला दिवस, पहिली रात्र आपण पाहिली. विकेटचं पतंग झालं या ठिकाणी. टॉम पवार माघारी परतलाय. थँक्यू डीजे मास्टर. पहिली रात्र आपण पाहिली आणि पहिल्या रात्रीमध्ये खरं तर वर्सोई वाशीने अक्षरशः गाजवली. वर्सोई वाशी टॉप 5 मध्ये दाखल झाला. त्यानंतर दुसऱ्या रात्रीमध्ये टॉप 10 मध्ये दाखल झाला आहे अष्टविनायक जोहे संघ. त्यानंतर दुसऱ्या रात्रीमध्ये अजून एक संघ टॉप 5 मध्ये क्वालिफाय झाला. जय भवानी कोपरोली पेण हा संघ टॉप 5 मध्ये क्वालिफाय झाला. अक्षरशः त्या संघाने देखील गाजवली. आणि आजच्या दिवसामध्ये कोण टॉप 5 मध्ये जाणार त्यासाठी आणि आजच्या दिवसामध्ये टॉप 10 मध्ये क्वालिफाय झालेला संघ खरं तर फणस डोंगरी, क्रीडा 11 फणस डोंगरी एका बाजूला आणि एका बाजूला आपण पाहतोय जितू आई जिते आणि भूमी 11 फणस डोंगरीला पाहतोय. आणि टॉप 10 मध्ये अष्टविनायक जोहे संघ कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला, कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिला. आणि आजच्या दिवसात, आजच्या रात्रीत टॉप 10 मध्ये दाखल झाला आदेश कलवे संघ. फक्त औपचारिकता ओमकार हरपाल, रायगडचा रिषभ पंत बॅक टू द डगआउट. आपण पाहत होतो पहिल्या रात्रीमध्ये अक्षरशः गाजवली ती वर्सोई वाशी, टॉप 5 मध्ये क्वालिफाय झाले. त्यानंतर दुसऱ्या रात्रीमध्ये टॉप 10 मध्ये क्वालिफाय झाली अष्टविनायक जोहे संघ. त्यानंतर सुपर 5 मध्ये कालच्या दिवसामध्ये जय भवानी कोपरोली हा संघ पोहोचला. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये, आजच्या रात्रीमध्ये टीम आदेश कलवे हा संघ टॉप 10 मध्ये क्वालिफाय झाला. तिसरं षटक आपण पाहतोय मयूर याचं, गोलंदाजी मार्कवर जितू आई जित, क्रीडा 11 जितू आई जिते संघाकडून. उद्या देखील बिग फाईट, बिग मॅचेस आपण पाहणार आहोत. उद्याच्या लॉट्स मध्ये जर आपण पाहिलं तर श्री राम भक्त हनुमान कालेश्री आणि त्यांच्या विरोधात असेल आई केलंबदेवी खरोशी संघ. सेकंड मॅच असेल जय गिरोबा बापदेव जोहे आणि त्यांच्या विरोधात असेल धायरेश्वर डोलवी संघ. तिसरा सामना असेल उद्याच्या रात्रीतील, आजच्या रात्रीतील दत्तगुरु वडाव आणि भवानी फायटर्स रावे. आणि चौथा सामना असेल कालभैरव कोपर आणि मुद्दुशेठ पेन कोलीवाडा हा संघ. होय जरूर, परंतु त्याआधी खरं तर सुपर 10 मधला सामना आपण पाहणार आहोत. अष्टविनायक जोहेच्या अगेन्स्ट आदेश कलवे असा सामना खरं तर सामना पाहायला मिळेल. आणि त्याआधी देखील एक मैत्रीपूर्ण लढत देखील आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच फ्रेंड सर्कल ग्रुप वडाव आणि त्यांना फाईट करेल पंचकृषी संघटना असा सामना देखील आपल्याला 3 षटकांचा पाहायला मिळेल.
उद्याच्या दिवसात नक्कीच मैत्रीपूर्ण लढत, उद्याच्या रात्रीत नक्कीच मैत्रीपूर्ण लढत आपण पाहणार आहोत. षटकार आलाय, देर आहे, दुरुस्त आहे, सामना संपलाय, सामना जिंकलाय जितू आई जिते संघानं. तर नाईट स्पर्धेतील ही 10वी बक्षीस असेल जितू आई जिते संघाची. वेल प्लेड जितू आई जिते संघ. क्रीडा 11 जितू आई जिते संघ टॉप 5 मध्ये क्वालिफाय झालाय आजच्या रात्रीमध्ये.